सत्कार करते ती का आपल्या तिघावर उडते ती मला काही विश्वास लागणार थांब ए अर्तमान ए थांब की काय अरे अरे राज की तू कापड काढतोय तुला बोकड सोलायला लागलाय लगा सावरड्याच्या साल्यावाने संभळी काढते ना काय काय मागे गेले काय कसला सत्कार काढलाय किती खर्च हाणल्याला राग गेला बरं का आमचा लय मायाला माणसं आहे. मारुती बनला का खर्ची काय देऊ घरचे काय ते मारल्याला राग नाही आम्हाला मारल्याला हे कसला सत्कार आहे हा. ए हे आला का ए घे आग ए सत्कार लागा मुले माणसं खर्ची लागा दिले हातात का? दिले? आणि त्यात तुला तुझ्या मापाला घागरा शिवणार ते अरे वा सुंदर जोडीदार हा जरा अंग ढिलं पडल्याने वाटायला काय ते नेसायला लागल्यावर तुला काय करून घेऊ वाटतंय का काय आज तसली बारी आहे काय हा? चला मागे. वा 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 इकडे चल वाक आमच्या दोघांच काय झालेलं नाही तुझा सत्कार झालाय बास आम्हाला अभिमान आहे येतो तम त्यांच्या जवळ तो त्या दोघांना विचारून जा कोणाला दोघाला ए हिरा अरे तुझा बी आहे ना अरे ठीक आहे एकत्र मिळून आलाय म्हणल्यानंतर ठिकाणचाही सत्कार झाला पाहिजे अंग लूज पडल्याने वाटायला लागले आता तुमच्या दोघांचा झालाय तर मला तसं नाही काय चालते घेता पडतो चालता थांबा त्यांना विचारून जावा त्यांना विचारून जावा कशाला त्याने विचारायचं आहे तुमच्या दोघांचा मान केला होय 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 नाही नाही थांबा की आम्हाला परड्या बरोबर लागून जावा साड्या नेसून महाग लागणार म्हणजे बरं झालं याचं काय सांगता येत नाही पण तो लांबडा गेल दिसतोय हा? कोंबड्याची पको बुल्यान क्या सुपडेन काय नका किती खर्च केला असेल यांनी बघ आयला खर्च काय दिला लय खर्च केला. हाणलात कुठलं पैसे आणले हांड्याला ध्यानात नाही घेत आमची खर्च करते ती मात्र जाऊ दे आपण काय चांगले आहेत. चांगले शंभरे एवढं नाटकात होतं काय काय आता माझ्या बायको आणि शेफ दिसायला लागला. ए लक्ष्मण लक्ष्मणवाणी दिसतोय का मी आज त्या कवट्याच्या लक्ष्मण म्हणली दिसलं म्हणा नाकारण आली ह्याच्या संग लगा काय लगा घरात गेल्यावर काय म्हणते रे आता काय होत काय अवघड आहे गड्या. काय हो होय. अरे आपल्याला उठवायचं आहे म्हणजे काय म्हणतो हा 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 नटवायचं आहे. हा 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 बघू जोडीदार गप्पे बाबाने मारुती मारुती ढोलवाला मुकुलचा ढोलवाला नव हा आपल्या दोघांचं असं झाले तुला असं टुंगणात चमकल्यावाने हे होतंय का जरा फरक पडल्यावर झालाय मला. तुम्ही दोघं जरा साईडला थांबा. आमचं झालं काय? बरं बरं आमचं झालं. तुम्ही का असा मला वाटलं नाही माझं
मला कशा वैभव आता मन चा तर मेन सत्कार आहे. अहो नका माझा ऐका तुम्ही कशा नका लय तसा करू नको, गिरडी पडेल, हा गिरडी पडेल, दोघं तुटून पडतील आपल्यावर. उलटी होईल. तोंड घालाय नाही उलटी होईल. तोंड कशाला घालायचं आता आपला गुरु हितनं निष्ठून जाण्यासाठी सगळं नाटक करा की रे. होय की खराय, गोड बोलून निसतोय. गोड बोलून निष्ठायचं आपल्या अंगावर सोडलं तर बरं हा, नाही ऐकून घे. दात खेळी बसू दे. साडी नेसली म्हणून ती वस्तू आपल्यापाशी येते का? नाही कायच नाही. आता काय करायचं ह्याच्या अगोदर कसं तुमचं तुम्ही करत होता? मग ती पहिले मी साडी नेसत होतो. नव नव ते बघितलं ना आपण. हा 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 आत्याबाई न गप आपणाला निसटून जायचं आहे. हे काम करा. काय? थोडं तोंड करून वाकू नका. ना वाकलं तर आपलं सगळं नाही. मला चालच आहे हो आपणाला. काय नेमकं म्हणतोस तू? त्यांचा विश्वास नाही, बेगर विश्वासी माणसं आहे. गप बस. आणि एक इथनं पाटणं जायचं यांना अजिबात आगावपणानं काय बोलायचं नाही. नाही. हा आता हे काय? अहो पाहिजे की तुम्हाला हो. आता बघ वयस्कर येईल दिसायला येणी माहिती. हा हा वज घेऊन कॅश बी गेले. कशाचं जगातूच चलतोय. दादा आता झाला सत्कार. जा, आता आता जातो. तसं जाऊ देत नाही ती. मग काय करते ती काय? तसं जाऊ देत नाही ती. लंकाताईने देवाचं 2-3 कार्यक्रम धरले तेवढं काढून खारी आंबीला द्या तेवढं काढून जाऊया. इकडे या. आता तिघं मिळून फर्स्ट क्लास एक लावणी होणार. आमचं मनोरंजन झालं पाहिजे. आपणाला निष्ठून जायचं आहे. त्यांचं मनोरंजन करून हलूया. गोड आवाज निघला पाहिजे. गोड कोणीकडे काढताय पण काढा. काढ, 1 वर काढताय का 2 वर काढताय का कुठला सुराव? तुला डावतो चल तिकडं आणि मग आता तुला सोंकार तो कुठनं आवाज काढ. कमरात चमकायला लागली काय? तसं होतं ते का बस. आपल्याला हितनं गनिमी काव्याने निसटायचं आहे. मनप्रमाण करून जाव्या. असेल काय आहे? गोमावडीचे ध्यानात असले का? काय काय बोलते यार? त्यांच्या बरोबर सुरू लागतो. असे ह्याला कापा गेलं कुठलं नेऊन वाजंत्र्याच्या पालखीचा सूर ध्यानात असला काय? हा? जिभा बारीक पार ठिकाणी. कुठले का तुझं? आणि काप दे. तुझा सूर बंद कर. म्हणा. असेल कोटे रुतला काटा माझ्या तळपायात लाडी गोडीन तुम्हीच फिरवा पाठीवरून हात हात फिरवा म्हणल्यावरती ढिलं पडत्याला का? याचा बोबाटा कुणी बाई केला मला उचित घराकडे जाऊ द्या अहो ओ सजना दुर्वाना दुर्वाना जाऊ द्या जाऊ द्या म्हणल्यावर दाटखिळी बसू दे.
जाऊ द्या कशाला म्हणायला? काय जाऊ द्या? जाऊ द्या म्हटल्यावर ती सोडते तुम्ही. जाऊ द्या सोडा जाऊ द्या दादा हरकी द्या चला. काय हलकी हलकी कशी मागतोय? कशाची मागते? कुठं आली? बरं. दादा गोड बोलून जाऊया. दादा आम्हाला जाऊ दे. ते आपण तिकडे जाऊया, पण हिथं असं झालंय कोणाला सांगायचं ना. मी सांगते ना का ते तिकडलं चष्मा मला आवडतात. सांगा की तुला सांगायचंय तुला. काय तुझ्या तोंडून एक गाणं ऐक. कोणचं? शिकऱ्यातलं गाणं म्हणायचं. होय. शिकऱ्यात ना कोणाच्या? काय म्हणायचं? तुझ्या तोंडून एक गाणं. करू म्हणू, करू म्हणू. आपण दोघीत करू. बरं बरं. हा? होय. अरे माझ्या नरडं भिजू घालायला लागेल. नरडं भिजू घालायचं. पावी पावी खराब झाल्या. अरे माझ्या 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 ह्या हा बिरडी पडत ते त्या लावणीचं बोलायचं इथं. बोलायचं का चिंडो हा, तेच की. अरे माझ्या लाडक्या छबिल्या मज बोल. 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 अरे माझ्या लाडक्या छबिल्या मज बोल.
इकडे या. हा? हो प्रधानजी, हे काय आता इकडे अंड पुढे अरे गप्पाची आता तुम्ही तिघांनी असंच हा ह्या पोशाखामध्ये हा राजवाड्यात जायचं. जोपर्यंत तिथं जात नाही हा पोशाख उतरायचा नाही. म्हणजे तिघाच्या बी बायका राहिल्या नाही पाहिजे त्या. ते तुम्ही ठरवायचंय. काय बोलायचं? जर पोशाख उतरला आता तर दरबारात जाऊ तर महाग किती माणसं लागतील आमचे ते तुम्ही सोसायचं आहे. आता कसं काय ठीक आहे हा चालते. चालतंय तशी मस्त गट आहे. तशी मस्त गट आहे. चला जाऊन निसटून जाऊया. चलतो दादा मग याचनी मी सोडून येतो की असा? माझा यांच्यावर विश्वास नाही. तुम्ही येताय काय होय हे चल चला आमच्याकडे. या येता काय बघ. दादा नमस्कार. तुम्ही आला म्हणून माझे प्राण वाचले, शिवाय माझ्या बहिणीची आबरू वाचली. बरोबर आहे. खरोखर तुम्ही माणसाचे तुम्ही दया आहे. काही काळजी करू नका. असं ना ज्या ज्या वेळी तुमच्यावर अत्याचार होईल तिथं हा बंडखोर कोळी हजर असेल. पहिलेच काय अशी जगात माणसं असावी लागतात. दादा गावा भिव काटकर गावाचा. तुम्ही आला म्हणून आमचा प्राण वाचला दादा. बरोबर आहे. आणि शिवाय माझी इज्जत वाचली. दादा तुमचं उपकार कसं फेडू? ए ताई अगं दादा म्हणतेस आणि उपकाराची भाषा करतेस. नाही, ह्या टायमाला कोणी वाचवलं असतं आम्हाला. ते हरामखोर लई वाईट होते हो. तुम्ही आला म्हणून बरं झालं दादा. असू द्या. काळ आला तो आला, परंतु वेळ आली नसती. होय दादा. बरोबर ना? कधीही तुम्हाला आता अशी वेळ आली फक्त दादा म्हणून हाक मार. तिथं माझा पिरा आणि मी हजर असेल. दादा काही आम्हाला बहीण नव्हती, पण आज तुझ्यामुळे बहीण मिळाली आणि रक्ताची नाती काय असतात हे आज कळलं मला. बरोबर. दादा, ही जरी आपली बहीण असली तरी गरीब शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्याला कोणी कमजोर समजून चालणार नाही. कारण माझा शेतकरी रात्र दिवस जेव्हा या उन्हातानात काबार कष्ट करतो तेव्हा त्या काळ्या आईच्या खुशीतून हिरे माणिक मोती पिकवतो आणि त्याच्या अन्नावरती आपला हा पिंड पोचलाय. त्या खाल्लेल्या अन्नाची जाणीव म्हणून आज आपण हिचा रक्षण करता झालो आणि इथून पुढे तिचा रक्षण करता बनून राहायचं आहे. ठीक आहे. चला धर्म चला. पिरा यांना दवाखान्यात जाईल, नाहीतर आपल्या पोरांपाशी काहीतरी दवापट्टी करी यांना. पण दादा एक ज्यावेळी तुम्हाला प्रसन्न पडेल त्यावेळी आम्ही सगळे शेतकरी येऊ. असं? हा अरे वा, अरे आमच्यासाठी एवढं तुम्ही केलं, आम्ही का करू शकणार नाही. बरोबर आहे ना? येतो आहे. ठीक आहे.